एक महत्त्वाची बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली। देशातील विविध भागात मुसळधार पाऊस पडत असून हवामान खात्यानं 18 सप्टेंबर रोजी अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिलेला आहे। चक्रीवादळ यागीमुळे देशाच्या उत्तर पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडू शकतो। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर IMDनं उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि अंदमान निकोबारसाठी येलो अलर्ट जारी केला। या राज्यांमध्ये पावसाच्या संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। दरम्यान महाराष्ट्रात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस आपली दमदार हजेरी लावणार आहे ते देखील आपण पाहूयात। राष्ट्रासाठी देखील पुढचे 24 तास हे धोक्याचे असणार आहेत। IMDकडून पावसाबाबत मोठी अपडेट देण्यात आलेली आहे। तर गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतली आहे, मात्र आता पुन्हा एकदा पाऊस हळूहळू सक्रिय होताना दिसून येत आहे। आज राज्यात हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार मुंबई आणि उपनगरात पुढील 24 तासांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। या काळात आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज आहे। कोकणाबाबत बोलायचं झाल्यास आज कोकणात देखील हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलाय। मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रातही हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलाय। अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागानं म्हटलेलं आहे। विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। राज्यात जरी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असला तरी त्यासोबत वादळी वारा आणि विजांची शक्यता असल्यानं हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे।